जाऊया. पहिला नंबर माझा म्हणते. चाय केला, चिवडा केला, चिवडा केला ताजा म्हणते. आणि पहिला नंबर माझा म्हणते. हो का? चल जायचं. चल मग आपण तुमचा नंबर. चल. शहराचे प्रारंभिक गीता टपले आदरणीय शाहीर साहेब आर्यनजी नागदेवे यांनी दुय्यमीला चालना दिली तर दुय्यमीची परंपरा दुय्यमीच्या जोडीला लाभलेले सहकारी शाहीर साहेब आर्यनजी दोघांच्या ज्या विचाराच्या देवाणघेवाण बरोबर झालं तर त्यामधून सन्मार्ग निघतो ऐकायला आलेल्या प्रिय रसिक प्रेक्षक बांधवांचा बोध होऊ शकतो आणि म्हणून दुय्यमीच्या अनुषंगाने माझ्यावर एक सुंदर प्रश्नाची गणाच्या माध्यमातून मांडणी करण्यात आली होती। उत्तरही सुंदर दिलं, उत्तरही तंतोतंत दिलं, पण साहेबाला ते पटलं नाही। जे खरं उत्तर आधी दिलं त्या उत्तराकडे साहेबाचं मुळीच लक्ष नव्हतं। साहेबाच्या कानाचे पडदे बंद होते आणि मग लक्षात आलं असेल तर मला असं वाटतं की पर्याय राहिलं नाही म्हणून साहेबांनी मारलं पलटी। लागत असेल कदाचित। शाहीर साहेबांचं म्हणणं होतं की पाण्यामध्ये भक्ती केली, पाण्यात जर भक्ती केली तर अमृत तयार होते, जेवणात भक्ती केली तर प्रसाद तयार होते, गायनामध्ये भक्ती जर गेली तर
कीर्तन तयार होते असं साहेबाचं म्हणणं होतं. पण या शरीरात, या 3.5 हाताच्या शरीरात जर भक्ती गेली तर या भक्तीच्या या शरीराचं काय होते? मी तुम्हाला पुरावा सादर केला होता. पशुकी होत पनैया नरका कचुना होय. एक बार नर करणी करे तो नरका नारायण होय. हा, माणसाचं काही होत नाही. मग करणीमुळे माणूस देव बनू शकतो. या शरीरात भक्ती गेली तर या शरीरात भक्ती गेली तर या शरीराला जे दिलेलं नाव आहे त्या नावाची कीर्ती झाली. मी अगोदरच बोलून चुकलो होतो. त्या नावाची कीर्ती झाली. हा शरीर जन्मास आला, हा शिव होता आणि जेव्हा नाव देण्यात आलं तर हा जीव झाला आणि या जीवाला हे नाव देण्यात आलं. हा शरीर म्हणजे जीव. तुम्हाला सांगितलं होतं तर या शरीराची फक्त कीर्ती होते, कीर्ती. या शरीरात भक्ती गेल्यावर आदरणीय शाहीर साहेब आणि तेव्हा यानं जेव्हा ती भक्ती त्या शरीरात जाते, भक्ती जेव्हा शरीरात शिरते तेव्हा याला कळते की माझी आई कोण. माझी आई होती मी म्हणून मी जन्मास आलो. माझा वडील होता म्हणून मी जन्मास आलो. केव्हा कळते? जेव्हा भक्ती या शरीरात जात तेव्हा दया क्षमा शांती निर्माण होते. समजलं? आणि ह्या गोष्टी सगळ्या झाल्याच्या नंतर त्याला मुक्ती तयार होते, त्याला मुक्ती प्राप्त होते. काय वाईट उत्तर दिलं होतं? आणि मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारलं आदरणीय शाहीर साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारला की हा जीव जेव्हा आईच्या गर्भात अटकतो, बाहेर निघण्याची वेळ येतो तर हा कोणत्या शब्दाचा उच्चारण करून गर्भाच्या बाहेर निघतो? तर कुणाच्या सहकार्यामुळे. हे वय का दुय्यम? हिला दुय्यमी म्हणतात. सांगितलं, मी सांगू शकत होतो, कोणाला कळत नाही. अरे ज्यानं जो वाचक आहे त्याला माहित आहे सोहम नावाचा उच्चारण करूनच तो बाहेर निघतो, तो बाहेर निघतो. पण कुणाच्या मार्गदर्शनानं तर कुणाच्या अधीन आहे आदरणीय शाहीर साहेब? काही कळलं, निकस लागलं तरी सवाल करणं आता मगर जवाब देणार नाही. आता अगोदर किंमत पाहिजे या माणसाच्या नावाची. अगोदर किंमत पाहिजे या माणसाच्या नावाची, नंतर किंमत होईल आर्यनजी त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या गावाची. त्याला संगत घडली पाहिजे या जनतेच्या प्रेम भावाची. आणि अक्कल तुम्हाला किती आहे आर्यन साहेब माहित नाही, पण गोष्ट करता मोठ्या तावाची. मी हे म्हणलं का अक्कल तुम्हाला कमी आहे? नाही. मी फक्त विचारलं की अक्कल तुम्हाला किती आहे माहित नाही, पण गोष्ट करता तावाची. ज्याला बुद्धी असेल तर बुद्धीच्या बळावर तर तो बोलू शकतो. ज्याला अनुभव बुद्धीच्या बळावर त्याला अनुभव तयार होते आणि म्हणून तो व्यक्ती काहीतरी लोकांना मार्गदर्शन करू शकतो. बरोबर आहे? आणि म्हणून मी हे म्हटलं का अक्कल तुम्हाला कमी आहे म्हणून. विचार करा स्वतःच वय तुमचं किती आहे. सवाल करणं आता मगर जवाब देणार नाही. आता कंच्या खेळायला आलो इथे मी इथं कंच्या खेळायला आलो, फक्त तुम्ही शाहिरी करायला आले. मी काय बोलतो माझ्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं विचार, तुमचं लक्ष केंद्रित असायला पाहिजे. तुम्ही काय बोलता तुमच्या प्रत्येक शब्दाकडे माझं लक्ष असते. शाहीर साहेब शब्दाची दुय्यम होईल, शब्दाची दुय्यम होईल, तत्वाची दुय्यम होईल, ज्ञानाची दुय्यम होईल, शास्त्र पुराण इतिहास वर्तमानाची
वायफळ बोलून दुनिया होणार नाही याचं कारण आम्हाला सांगितलं. या ठिकाणी बसलेल्या माझ्या माय बहिणी आहेत. कोणी माझी माय आहे जिच्या उदरातून मी जन्मास आलो, कोणी माझी बहीण आहे, कोणी माझी मुलगी आहे, कोणी माझी मावशी आहे. यांच्या डोक्यावरच्या पदर खांद्यावर येऊ नये याचं भान ठेवून शाहिरीच्या विचार मंचकावर जो शाहीर करत असेल ते खरं मर्द शाहीर नाही, तर आर्यन साहेब आमच्यापेक्षा रोडाच्या बाजूला चरणारे डुकर बरे. हॅलो हॅलो, सन्माननीय या ठिकाणी आमच्या कळमेश्वर नगर परिषदे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि कालच किसी महफिल के आगे अपने मस्ती में गाएंगे, किसी महफिल के आगे अपने मस्ती में गाएंगे, हमारे हम दोनों का निशानी छोड़ जाएंगे. दोनों का निशानी खुद की छोड़ के जाएंगे. और ये निशानी छोड़कर हम दोनों को जाना होगा. नाही तर म्हणतील माझे साले आमच्या बहिणी एवढ्या काही सोप्या नाही आहेत. आमच्या बहिणी एवढ्या काही सोप्या नाहीत. आर्य साहेब प्रत्येकाला वाटून देऊन सगळ्याचे सारे होऊ. हमसे भी बढ़ कर बैठेंगे हम यहाँ. देखने हम दोनों का रंग, देखने हम दोनों का रंग. आज दुनिया का है सामना, आज दुनिया का है सामना. कलाकार संघर्ष समिति नागपुर जिला राष्ट्रीय अध्यक्ष शाहिर विकास जी शेंडे कड़मेश्वर वाले, इनके ओर से हमारे पार्टी को 151 रुपए की प्राइज मिली. पार्टी को से धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. हमारी पार्टी आपकी शुक्रगुजार है. आदरणीय शाहिर साहेब, आपका कहना था कि संसार में मूर्खों की संख्या ज्यादा है. दोस्तों लई प्रकारचे मूर्ख आहेत, पण त्यामधून प्रचलित मूर्ख आहेत तीन. ते मूर्ख तुम्हाला सांगणार आहो मी, ते मूर्ख तुम्हाला सांगणार आहो. पण तुमचं म्हणणं आहे बेमौत मरने वाले की कदर नाही होती. बेमौत मरने वाले की कदर नाही होती. त्याचे कर्मही जर चांगले असतील आणि त्याची मौत जर अचानक हादसा म्हणून झाली असेल तर त्याची कदर होणार नाही. शेर दुरुस्त करा, शेर तुमचा शेर दुरुस्त करा. अरे कौन जाने आर्यन साहेब कब मौत किसकी होती है. अगर कर्म उसके नेक हो तो नैन सबकी रोती है. चांगला होता यार, मरून गेला काय, पण काम मौत झाली यार त्याची. एवढा साजरा माणूस आणि काम मौत झाली, ऍक्सिडेंट मरून गेला. किड्या माकुड्या सारखे लोक मरून राहिले. कौन जाने आर्यन जी कब मौत किसकी होती है. कर्म जिसके नेक हो तो नैन सबकी रोती है. अगर ज्ञात हो जिसे खुद का तो वो खा नहीं सकता गोता. मौत अगर बेहतर हो जाए तो उसे कफन भी नसीब नहीं होता. आर्यन साहेब, निसर्गाचा नियम आहे, जन्मास आला त्याचा शेवट होणे आहे. ते मृत्यूची वेळ, ती तारीख, तो दिवस निश्चित केला आहे, पण त्याची मौत होईल त्याच्या केलेल्या कर्मानुसार, पूर्वी जन्माच्या केलेल्या कर्मानुसार.
की आज जीवनाच्या केलेल्या कर्मानुसार कोणत्या वेळेवर होईल, त्या दिवशी होईल, त्या तारखेवर होईल आदरणीय शाहीर साहेब. पण ते पूर्वी जन्माच्या कर्मानुसार किंवा आज जन्माच्या कर्मानुसार लिहून घ्या, कामात येईल. सख्त जरूरत है और वो पानी तुझे लाकर मुझे पिलाना है. सही बात है. तो वो पानी कौन कौन सी जगह छोड़ के लाना है. गुरु कहने लगा हुआ तालाब और खड्डा नला ना फल समंदर का भूल करके मत लाना वस नदी और नाले का. पाणी आणलं त्या ठेल्यानं. कुवा, तलाब, खड्डा, फल समंदर का भूल करके भी मत लाना वस नदी नाले का. म्हणजे जी वस पडते तिला आपण दवबिंदू म्हणतो. हे पाणी आणायचं नाही. हा, नदी नाल्याचं पाणी नाही, अश्रूरूपी पाणी नाही. हा, ज्ञानरूपी पाणी नाही, विवेकाचं पाणी नाही. पाणी खरोखर तुला घेऊन यायचं आहे. केला उत्तीर्ण होता, हुशार होता, विद्वान होता. आदरणीय शाहीर साहेब निकष केला लागेल. जेव्हा संतांचं प्रमाण घ्याल, संतांचं प्रमाण, जोपर्यंत तुम्हाला संतांचं प्रमाण भेटणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याचं निकष लागणार नाही. आणि संतांचं प्रमाण घेणे महत्वाचं आहे. नाही तर म्हणाल पितामह भीष्म आणि अर्जुन या दोघांचं गुरु शिष्याचं नातं होतं. अर्जुनाचे बाळ त्या पितामह भीष्म सभी शिष्य बैठे थे, भक्तगण बैठे थे. सबको गिलास पर पानी दिखाया और वो सही में पानी दिख रहा था. आदरणीय शाहीर साहब वो पानी दिख रहा था और वो पानी उसने उसको पिलाया गुरु को. चेला था गुरु ज्ञानी आया लेकर पानी. पिया गुरु ने सब हो गए, पिया गुरु ने सब हो गए. आज दुनिया का है सामना, आज दुनिया का है सामना. मी चिंतन केले असता मूर्खाडून आले तीना. आर्यनजी मी चिंतन केले असता मूर्खाडून आले तीना. आणि बुद्धिजीवी या जीवनाचे मूळ पाहती शोधून.
बेवकूफों पे मैं कभी वार नहीं करता, नहीं बेवकूफों पे वार नहीं करता, वो मेरा वसूल नहीं है. आता म्हणाल मी बेवकूफ आहे का? तुम्ही बेवकूफ असते तर माझ्या संगत मेरा वसूल नहीं है. नहीं है खुद पूछो अपने दिल से, आज मेरा कोई कसूर नहीं है. नहीं है मैं तो हर मरीजों की नस्बत जानता हूँ. उन्हें कौन सी बीमारी है तो पल में पहचानता हूँ. आता म्हणाल हा डॉक्टरही आहे का रे? या जगाच्या पाठीवर 100% परिपूर्ण ज्ञानी कोणी पायचा लाल झाला नाही ना होणार नाही. कोणी होणार नाही आणि झालाय नाही 100%. हा, ज्यानं आम्हा तुम्हाला सगळ्याला घडवलं, ज्यानं आम्हा तुम्हाला सगळ्याला घडवलं, त्याच्या वरचा कोणी ज्ञानी तयार होणार नाही आणि झालाही नाही. आदरणीय शाहीर साहेब, बेवकूफों पे वार करना मेरा वसूल नहीं है. खुद पूछो अपने दिल से, आज मेरा कोई कसूर नहीं है. नहीं है. मैं तो हर मरीजों की नस्बत जानता हूँ. अरे वाह. मैं कौन सी बीमारी है पल में पहचानता हूँ. सब्र करे वो मन में, ऐसा ज्ञान का इंजेक्शन लगा देते हैं. अगर हुई वो गलतफहमी की बीमारी तो उसे पल में भगा देते हैं, क्या बात है पल में भगा देते हैं. वैसा हमारा काम है, वैसा है हमारा काम. ये राजन से इच्चू बाम, एक बाम अलग काम, अलग अलग काम, और तुरंत लगाओ तुरंत आराम. तुम्ही फक्त तुमची बिमारी सांगा, होय तुमचं कोणतं कोणतं अवयव दुखते. होय पुन्हा पैसा संपत्तीचा अभिमान आहे जी. ज्याच्या जवळ पैसा धन संपत्ती आहे त्याने मोठा अभिमान आहे. त्याने वाटते मायासारखा धनास येत नाही. आदरणीय शाहीर साहेब, पहिला मूर्ख, दुसरा मूर्ख आहे का? अंगी शक्ती असल्यावरी मी पहिलवान आहे जी. अंगी शक्ती असल्यावरी म्हणते पहिलवान आहे जी. अंगी शक्ती रक्ती असली तर त्याला असं वाटतं की महासारखा पहिलवान नाही. हा, मायासारखा धष्टपुष्ट नाही. हा दुसरा मूर्ख. ऐका मान्यवरची, त्या जागी मायेचा लाल कोण गुणवान आहे जी. त्याला काही थोडस एक दोन पुस्तका वाचल्या तर त्याला वाटते महासारखा ज्ञानी नाही. आहे कोणी मायेचा लाल झालाही नाही ना होणारे नाही. या नसवर शरीरावर का करती अभिमान. बुद्धिजीवी या जीवनाचे मूळ पाहती शोधूना. बुद्धिजीवी या जीवनाचे मूळ पाहती शोधूना. चला शांत चित्ताने बसा मायबाप. प्रबोधन त्याला म्हणतात. आदरणीय शाहीर साहेबांनी